सोयाबीन पेरणी करून 2 दिवस झाले, खाली ओलावा आहे पण वरचा भाग कोरडा झाला आहे, तर उगवणपूर्व तणनाशक अमोनी वापरू शकतो का? शक्यतोवर जमिनीमध्ये जेवढा चांगला ओलावा असतो तेवढे तणनाशकाचे उगवणपूर्व तणनाशकाचे रिझल्ट चांगले येतात, कारण ते जमिनीमध्ये ओलाव्यामध्ये विरघळून त्याचा सारखा थर तयार होणं गरजेचं आहे. जर जमीनवरचा पापुद्रा कोरडा जर असेल तर त्याचा चांगला थर व्यवस्थित थर तयार होत नाही आणि त्यामुळं नेमके हे उगवणपूर्व तणनाशक काम कसं करतात, याची एक लेयर, एक पडदा तयार झालेला असतो. जेव्हाही गवताचं बी उगवतं आणि उगवल्याबरोबर त्याचा रॅडिकल जो एम्ब्रियोच्या बाहेर रॅडिकल येतो आणि त्याला तो पडद्याला लागल्याबरोबर तो तिथं जळतो आणि मग त्याचं बियाणं नष्ट होते. त्यामुळे त्याचा थर एक लेयर तयार होणं गरजेचं आहे. त्यासाठी जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे. कमी ओलावा असेल तर वरतून पाऊस जरी पडला तरी चालेल, ते मिक्स इनकॉर्पोरेट होणं जमिनीमध्ये महत्वाचं आहे. तर एक तर जमिनीत आधी चांगला ओलावा असणं चालेल किंवा मग नंतर फवारल्यानंतर तरी पाऊस पडणं गरजेचं आहे, तर तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. कमी पाण्यामध्ये किंवा पाऊस म्हणजे ओलावा कमी असेल तर अशा ठिकाणी कोणत्याही उगवणपूर्व तणनाशकाचे परिणाम आपल्याला थोडे कमी पाहायला मिळतील.